नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ति उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। आणि तेनेचे ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे। साच ज्ञान उद्बोधे कोवळेचे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय त्याचा आपण चिंतन करत आहोत। या 66 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाला आपली शरणागती कशी करावी याचा दिव्य उपदेश करून, अशी शरणागती जर अर्जुना तुझ्याकडून झाली तर मी तुला सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त करील। त्यामुळे पाप आणि पुण्य यांचं असणारं सुखदुःख नावाचं फळ किंवा ऊर्ध्वगती अथवा अधोगती या बाबतीमध्ये कोणताही शोक करू नको। शोक नाश करणं हे भगवद्गीता नावाच्या शास्त्राचं फार महत्त्वाचं प्रयोजन आहे। आपण विचार करत आहोत, मनुष्याचा जर प्रिय विषय एखादा असेल आणि त्या प्रिय विषयाचा जर वियोग झाला तर जे दुःख होतं त्यालाच शोक असं म्हणतात। आणि प्रिय विषय कशामुळे होतो? ममतेमुळे। ज्या पदार्थावर आजी आपली हा माझा आहे अशा प्रकारची भावना असते तिथंच मनुष्याला दुःख होतं। ज्याचा न आपला काही संबंध नाही त्याचं मनुष्याला दुःख होत नाही। गुरुवर्य राऊत बाबा सांगत असतात, माणसं मेले म्हणजे दुःख होत नाही, आपल्यातला एखादा मेला तर दुःख होतं। नाहीतर मग वर्तमानपत्रामध्ये आपण दररोज बातम्या वाचतोच की नाही, अपघात झाला 8 ठार, आणि बातमी वाचणारा व्यक्ती चहा पिता पिता बातमी वाचतो का? कारण त्याचा संबंध नाही ना त्याच्याशी। पण यादीत जर नाव आपलं कोणाचं आलं मग तो मात्र जेवणही करत नाही। कारण प्रिय विषयावर जर प्रेम असेल तर त्याच्या वियोगाचं मनुष्याला दुःख होतं आणि त्या दुःखाला शोक असं म्हणतात। हा शोक हे सगळं अज्ञानाचं कारण आहे। ज्या ज्या पदार्थाला आपण माझं म्हणतो ते माझं म्हणण्याकरता अगोदर मी असावा लागतो। म्हणजे ममतेकरता पहिल्यांदा अहंता असावी लागते, आणि अहंता आपल्या देहावर आहे, मुळात देहच खरा नाही। कारण का जन्माच्या पूर्वी देह नव्हता, मृत्यूच्या पश्चामध्ये देह राहणार नाही, फक्त मधल्या काळातच असतो। ज्याप्रमाणे मृगजळ सूर्योदयाच्या प्रसंगाला नाही, सूर्यास्ताला देखील नाही, भर दुपारी 12 वाजता फक्त दिसण्यापुरतं अस्तित्व आहे, तत्वता मात्र ते खरं नाही। तसं देहाचा सुद्धा विचार आहे। नसलेल्या देहाला आपण मी असं म्हटलो की तत्संबंधाने सगळ्या पदार्थाला माझं म्हणावं लागतं। आणि ज्याला ज्याला मनुष्य माझं म्हणतो कधी ना कधी जीवनामध्ये तडाखा बसतो आणि त्यापासून दुःख भोगावंच लागतं। या दुःखाला शोक असं म्हणतात। आणि शोक नाश व्हावा याकरताच हे गीताशास्त्र प्रगट झालं। म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं, मा शुचः, शोक करू नको, फक्त मामेकं शरणं व्रज। स्वहम भावाने तुम्हाला शरण ये। तुझं आणि माझं ऐक्य झालं तर आपल्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहणार नाही। याला अद्वय शरणागती असं म्हणतात, आणि शरणागतीतली सर्वश्रेष्ठ शरणागती आहे। पहिल्या शरणागतीमध्ये मी देवाचा हा भाव असतो, दुसऱ्या शरणागतीमध्ये देव माझा हा भाव असतो, आणि उत्तम शरणागतीमध्ये परमात्मा आणि मी एकच आहे, त्यालाच सोहमबोध असं म्हणतात। हे सगळं झाल्यानंतर भगवंताने अर्जुनाला आलिंगन कृपेच्या निमित्ताने शक्तिपात केला। बघा, आपल्या हृदयातलं ज्ञान अर्जुनाच्या हृदयामध्ये संक्रमित केलं। हृदयाहृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना। अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा यांची नावं तशीच राहिली, यांच्यातला शरीराचा भेद उपाधिकृत आहे तोही तसाच राहिला, पण स्वरूपाने मात्र ते एक होऊन गेले। द्वैत परमात्म्याने शिल्लक का ठेवलं? पुढे युद्ध नावाचं कर्म करायचं आहे। जर अर्जुन आताच आपल्या स्वरूपाशी एकरूप झाला
तर धर्मयुद्ध करता येणार नाही, म्हणून द्वैत तसंच ठेवलं, द्वैत राहू शकतं. ज्याप्रमाणे धनुष्यातून बाण आपण खेचला आणि जर एखाद्या झाडाच्या फळाला लागला तर फळ खाली पडतं, पण जोपर्यंत बाणामध्ये वेग आहे तोपर्यंत बाण पुढे धावतच राहतो. तसं जरी आपल्याला जीवनामध्ये साक्षात्कार प्राप्त झाला, प्रारब्ध असेपर्यंत व्यक्ती जिवंत राहतो आणि त्याला जीवनमुक्त अवस्था असं म्हणतात. हा शक्तिपात केल्यानंतर भगवान परमात्मा किंवा ज्ञानोबा म्हणतात, अशा प्रकारे वेदाचं मूळ सूत्र, सर्वांना अधिकाराकरता योग्य असणारं एकमेव पवित्र गीताशास्त्र भगवंताने प्रगट केलं. हे गीता वेदाचं मूळ सूत्र आहे. कारण बीज सूक्ष्म असतं आणि विस्तार त्याचा लपलेला असतो. वटवृक्ष घ्या किंवा पिंपळ घ्या, मोहरीपेक्षाही त्याचं लहान बी असतं, पण त्याचा विस्तार त्या बीजामध्ये लपलेला असतो. तसं गीता 700 श्लोकाचीच आहे आणि त्यामध्ये जवळपास लाखभर संख्या असणारा वेद गुप्त रूपाने लपलेला आहे. म्हणून गीता हे वेदाचं बीज आहे. मग आता वेदामध्ये तर 3 कांड आलेले आहेत. कांड म्हणजे विभाग. कर्माचा विभाग आहे, उपासना विभाग आहे आणि तत्त्वज्ञानाचा विभाग आहे. 1,00,000 मंत्र आहे वेदातले. त्यापैकी 80,000 मंत्र कर्माचं प्रतिपादन करतात, 16,000 मंत्र उपासना प्रतिपादन करतात आणि फक्त 4,000 मंत्र तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन करतात. मग त्या 4,000 मंत्रामध्ये तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म 4 वेदाचे 4 महावाक्य आहे आणि ती जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य प्रतिपादन करतात. म्हणजे तत्त्वज्ञानाचा, आता ही श्लोक संख्या जास्त कमी आहे की नाही, त्याचा अर्थ असा आहे 80,000 मंत्र कर्माचे आहेत, म्हणजे कर्माचे अधिकारी जास्त आहेत. त्यापेक्षा उपासनेचे 16,000 मंत्र आहे, तर भक्तीचे अधिकारी कर्मापेक्षा कमी आहेत आणि तत्त्वज्ञानाचे अधिकारी कमी असल्यामुळे 4,000 मंत्र आहे. किंवा ज्यांचं 4,000 मंत्रातच काम होतं ते तत्त्वज्ञानी आहे. ज्यांना आपला उद्धाराकरता 16,000 मंत्राची आवश्यकता आहे ते उपासना कांडाचा विभाग आहे. आणि कर्माचा भाग फार मोठा असल्यामुळे त्याचे 80,000 मंत्र आहे. असे 3 प्रकारचे अधिकारी आपण उदाहरण पाहतोय बघा. 10वीपर्यंत सगळे विद्यार्थी एकत्र असतात. 10वी झाली की मग कोणी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतात की नाही, त्याहीपेक्षा चांगले मार्क पडले तर मग दुसऱ्या शाखा भरपूर आहे. तसं मनुष्य देहामध्ये येण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण सगळे कर्माचे अधिकारी नाही, सगळे उपासनेचे सुद्धा अधिकारी नाही आणि सगळे तत्त्वज्ञानाचे अधिकारी नाही. पण प्रत्येकजण कशानं कशाचा तरी अधिकारी आहेच. मग जो ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीतून त्याचा उद्धार करा, अशा प्रकारची वेदाची भावना आहे. जो जगी समान सकृप हिता हित दाविता दीप, अशा प्रकारचा तो वेद आहे. मग आता 3 प्रकारचा कांडांनी संपन्न असणारा वेद गीतेत मूर्त स्वरूपाने कुठं आहे, ज्ञानोबा त्याची संगती सांगतात. गीतेचा पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्तीचा प्रस्ताव आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मतत्वाचं निरूपण आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मकांडाचं स्वरूप आहे. चौथ्या अध्यायाच्या अंतिम भागापासून तर 11व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकापर्यंत आलेलं सगळं देवता कांड म्हणजे उपासना कांड आहे. अष्टाध्यायी उघड जान येथे देवता कांड, शास्त्र सांग तसे आड मोडूनी बोले. ज्ञानोबा म्हणतात शास्त्र हे सांगतच आहे, पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध न ठेवता मी स्पष्ट रूपाने सांगत आहे. इथपर्यंत आपण विचार केला. आता 1446 क्रमांकाची ओवी आहे. आणि तेनेचे ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे, साच ज्ञान उद्बोधे कोवळे जे, ते अद्वेष्टादी प्रवृत्तिकी अथवा अमानित्वादिकी वाढविजे म्हणून लेखी 12वा गणू, तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी ज्ञानफळ पाक सिद्धी निरूपणासी मनोनिच होई इही ऊर्ध्वमूळांती अध्यायी ज्ञानकांड ये ठाई निरूपिजे. एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीच हे कोळी सवानी, गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप एक फळ एक,
बोभावे जे आवश्यक ठाकावे म्हणून या 6 ओव्यांचं एकत्र विचार आहे बरं. म्हणून या सगळ्या ओव्या एकत्र वाचल्या. हा स्वतंत्र एक प्रबंध आहे. कारण पाठीमागे ज्याप्रमाणे आपण विचार केला होता 37, 38, 39 या 3 ओव्यामध्ये आलं होतं कर्मकांड. 40व्या ओवीपासून तर 45व्या ओवीपर्यंत उपासनाकांड आणि आता 46 ते 51पर्यंत ज्ञानकांडाचा विचार आहे. अगदी हे तुम्ही टिपून ठेवलं तरी चालेल, म्हणजे कोणता विभाग कुठं आला आहे चिंता न करताही सोपं जाईल. आता परमात्म ज्ञान संपादन करायचं असेल तर साधना करावी लागते आणि साधना ही निष्काम कर्माची. ज्याचं कर्म चांगलं होतं, ज्याच्यामध्ये अभिमानाचा बंध नाही, ज्याने ईश्वराला कर्म अर्पण केलेलं आहे कायिक वाचिक मानसिक प्रकारचं, म्हणून भगवान म्हणतात कर्मे ईश भजावा. आपल्या कर्मानेच आपण ईश्वराची सेवा करावी. संत चरित्रामध्ये आपण पाहिलं तर सगळ्या संतांनी आपल्या कर्माचा कधीच परित्याग नाही केला बरं. कर्म करता करता भक्ती केलेलीच आहे किंवा कर्म हीच देवाची भक्ती आहे. म्हणून तर परमात्मा सावता महाराजांना खुरपू लागतो की नाही, माळ्या सावत्याचं खुरपू लागे. तो आपण सगळा अभंग बघून घ्या. परमात्मा त्या भक्ताला त्या प्रकारचं कर्म करण्याकरता सहाय्य करतात. का? कारण त्यांनी आपल्या जीवनातलं एक सूत्र लावलं आहे, कर्मे ईश भजावा. कर्माच्याद्वारे आपण ईश्वराची सेवा करावी. ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं असेल की नाही त्याने ते कर्म ईश्वर सेवा म्हणून करावं. समजा विद्यार्थ्याच्या वाट्याला अभ्यास आला असेल तर त्याने अभ्यास करावा आणि मनात भावना ठेवावी की ही माझी ईश्वर सेवा आहे, तर अभ्यास चांगला होईल. एखादी माता भगिनी स्वयंपाक करत असेल तर स्वयंपाक करणं ही ईश्वराची सेवा आहे, तर स्वयंपाकाला अमृताचा स्वाद प्राप्त होईल. सगळीकडेच हा भाग आपण लावून घ्यावा. सैनिक देशाचं रक्षण करत असेल तर हे माझं काय आहे, ईश्वर सेवा आहे. एखादा व्यक्ती राजकारण करत असेल तर त्याने सुद्धा म्हणावं की ईश्वराची काय आहे, सेवा आहे. आणि तो जर मला नाही माझीच सेवा आहे तर स्वार्थ होईल. म्हणून ईश्वर सेवा जर आपल्या अंतःकरणामध्ये सगळ्या कर्माच्या ठिकाणी प्रगट झाली तर आपल्याला वेगळी देवपूजा करायची गरज नाही. कर्मे ईश भजावा यालाच काय म्हणतात, उपासना कांड. आणि ज्याची कर्माची उपासना चांगल्या प्रकारे होते, निष्काम कर्माच्या सेवेने प्रसन्न झालेला ईश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो. ज्या ईश्वराला आपण प्रसन्न करायचं आहे की नाही त्याच्या मनोगताप्रमाणे वागलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीची प्रसन्नता मिळवायची असेल तर आपला दुराग्रह काही कामाचा नाही. समोरच्या व्यक्तीच्या मनाला जे आवडतं तशा प्रकारे वागणं याला प्रसन्नता म्हणतात. तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा येर तेगा पांडवा वाणिज्य करणे. आपल्याला एखादी गोष्ट आवडते आणि समोरच्याला आवडत नाही आणि तरी एखादा व्यक्ती बळजबरीने ती करत असेल तर त्याला प्रसन्नता कधीच मिळत नाही, त्याला प्रसादही मिळत नाही. ईश्वराला, संतांना, महापुरुषांना जे आवडतं तशा प्रकारे आपलं आचरण करणं यालाच काय म्हणतात, प्रसन्नतेचा मार्ग आहे हा. आणि ईश्वराला कर्म आवडत आहे की आपल्या वाट्याला आलेलं आपण कर्म करावं. मग ईश्वर आपल्यावर प्रसन्न होतो आणि प्रसन्नतेतून आपल्याला आपलं आत्मज्ञान मिळतं. आत्मज्ञान प्राप्तीचे 2च मार्ग आहे बरं. ज्ञानोबा किती बारकाव्याने सांगतात बघा. आणि तेनेची म्हणजे ते कर्म आपण चांगलं केल्यानंतर त्या कर्मानेच ईश प्रसादे किंवा कर्मे ईश भजावा. ज्या ईश्वराची आपण सेवा कर्माने करतो आहे त्या ईश्वराची प्रसन्नता आपल्याला मिळते. तेनेच ईश प्रसादे, त्या ईश्वराच्या प्रसन्नतेनं. दुसरा मार्ग आहे श्री गुरु संप्रदाय लब्धे. लब्धे म्हणजे प्राप्त झालेलं. श्री म्हणजे ब्रह्मविद्या ही लक्ष्मी आहे. त्या ब्रह्मविद्या नावाच्या लक्ष्मीने संपन्न असणारे, आत्मज्ञानाचा नाश करणारे सूर्य म्हणजे श्री गुरु. आणि श्री गुरूंच्या संप्रदाय परंपरेनं जे प्राप्त होतं त्या ज्ञानाला खरं ज्ञान असं म्हणतात बरं. म्हणजे खरं ज्ञान कोणतं, ईश्वराच्या प्रसादाने प्राप्त झालेलं किंवा श्री गुरूंच्या परंपरेनं प्राप्त झालं. भक्तराज अर्जुनाला आलेलं ज्ञान ईश प्रसादाचं पण आहे
आणि भगवान परमात्मा गुरूंच्या भूमिकेमध्ये असल्यामुळे कृष्णम वंदे जगद्गुरुम, गुरुपरंपरेचं पण आहे. ज्ञानोबरायपर्यंत आलेली परंपरा ईश प्रसादेच आहे की नाही. कारण निवृत्तीनाथ महाराज फक्त निवृत्तीनाथ महाराज नाही, मग आता विश्वात्मके देवी म्हणजेच निवृत्तीनाथ महाराज साक्षात ईश्वर आहे आणि गुरु पण आहे. बऱ्याच लोकांना व्यवहारामध्ये सांगण्याकरता हे भूषण वाटतं की आम्ही कोण्या गुरुकडे शिकलो नाही तरी पण आम्हाला भरपूर कार्यक्रम आहे. अरे हे दूषण आहे, भूषण नाही आहे. परंपरेने यावं लागतं ज्ञान. आपल्याला जर विचारले तुमची परंपरा कुठून आहे तर मागं सांगता आलं पाहिजे. परंपरा तो परंपराच नाही, मीच पहिला आणि मीच शेवट असं नाही ना चालत. परंपरा आहे आपल्यामध्ये. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवी सार चोजविले. ज्ञानोबरायपर्यंत ही परंपरा आली. ज्ञानोबरायांचा अनुग्रह जोग महाराजावर आणि जोग महाराजांच्या परंपरेतून सगळे गुरुजन. परंपरा सांगता आली पाहिजे बघा. इतकी जवळची परंपरा आहे आपली ज्ञानोबरायांच्या जवळ, तरी काही लोक भूषण सांगतात आम्ही कोणाकडे शिकलोही नाही ना आम्ही कोणाच्या चरणाजवळही बसलो नाही, त्यामुळंच अपरिपक्व आहे. एवढंच कारण आहे, दुसरं काय आहे. मग परंपरा सांगता आली पाहिजे. भगवंताने पुढे परंपरा सांगितली बघा. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योग्य सुयते. हे ज्ञान सांगावं कुणाला आणि सांगू नये कुणाला, परंपरा आहे बघा. म्हणून परंपरेनं येणारं ज्ञान ओजस्वी असतं आणि ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतं. परंपरा आहे बघा. सगळीकडे संप्रदाय परंपरा आहे. सांगू का तुम्हाला, ज्याप्रमाणे शेतकरी नाही का बियाणं पेरतो बघा, त्याच्यात परंपरा आहे. कारण त्यांनी ते बियाणं जतन केलेलं आहे बघा. साधा भुईमुग जरी पेरायचा असेल ना तर गावात लोक शोध घेतात की कोणाच्या घरी भुईमुगाचे शेंगदाणे चांगले आहे, म्हणजे ते बघून मनुष्य पेरतो. कारण त्याच शेंगा पुन्हा चांगल्या येतात. परंपरा आहे की नाही सगळीकडे. त्या वाण म्हणतो आपण त्याला. जशी ती परंपरा खाद्यपदार्थात आहे तसे ज्ञान परंपरासुद्धा. एक शिष्य एक गुरु हा रुडाला साच व्यवहारू तो मत प्राप्ती प्रकारो जाणावया. म्हणून ईश्वराच्या प्रसादाने माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणचे देव होय गुरु. ईश प्रसन्नता महत्त्वाची. आणि श्री गुरु संप्रदायापूर्वक जर एखादा संप्रदायिक नसेल आणि जो किती विद्वान जरी असेल तर शास्त्राचं वचन असेल त्याची उपेक्षा करावी. सर्व शास्त्रविद अपि असंप्रदायविद असेल त्याचं कानाने ऐकू नये बरं. म्हणून आपण जेव्हा ऐकतो की नाही कुणाचं तर त्या व्यक्तिमत्वाची परंपरा पाहिली पाहिजे. आपल्या कानाला गोड लागतंय, मनोरंजन होतंय, 2 तास आपल्याला हसायला मिळतंय असं म्हणून ऐकत असाल आपण तर आपण आपलं सत्यानाश केलेलाच आहे, हे त्याचं खरं लक्षण आहे. सर्व शास्त्र जाणणार आहे पण संप्रदाय परंपरा नसेल तर त्याची उपेक्षा करावी, ऐकू नये बघा. मग किती बारकाव यातला. ईश प्रसादे श्रीगुरु संप्रदाय लब्धे. आणि पुन्हा साच शब्द आला. साच म्हणजे खरं. ज्ञानोबा म्हणतात साच ज्ञान उद्बोधे. खऱ्या प्रकारचं जे ज्ञान आहे ना, उद्बोधे म्हणजे प्रकाशित होतं, प्राप्त होतं. पण ते ज्ञान जरी खरं असेल तरी पण ते कोवळं असतं. आणि जोपर्यंत झाड कोवळं असतं तोपर्यंत त्याला फार सांभाळावं लागतं. कोणत्याही झाडाचा अंकुर आला की नाही, ते अंकुर येईपर्यंत त्याला सांभाळावं लागतं. मग त्याला कुंपण करा, वेळच्या वेळी खत पाणी द्या. आणि एकदा त्याचे मूळ बलवान झाले, झाड जर आपल्या डोक्याच्या वर वाढलं की मग त्याला अडचण नाही बघा. कधी कधी ते हरणं झाडाला खाऊन टाकतात, कधी शेळ्या मेंढ्या खातात, कधी पशु खातात, पण त्याला कुंपण जतन करावं लागतं. आणि एकदा ते मजबूत झालं की मग काही नाही बघा. मग त्याच्या खाली आपण जेवायचं, इतकं ते मजबूत होतं. तसं ईश्वराच्या प्रसादाने श्री गुरूंच्या परंपरेनं ज्ञान प्राप्त होतं, पण ते थोडंसं अदृढ असतं. आणि अदृढ ज्ञान असेल ना तर घसरण्याची शक्यता असते बघा. 4 वर्ष काही नाही वाटत, पण आणखीन 2-4 वर्ष तरी का होईना व्यक्ती राहायला पाहिजे. मनाची भूमिका जोपर्यंत बलवान होत नाही ना तोपर्यंत व्यवहारात पडता येत नाही. कारण 4 वर्ष कोणता व्यवहार केलेला नसतो, लगेच व्यवहारात पडला की मग हे करू का ते करू,
मग ते सांगा मी काय करू असं होतं की नाही? असं घडतं. त्याकरता मनुष्य अदृढ नाही चालत, त्याच्या मनाची भूमिका दृढ व्हावी लागते. आणि मग ते दृढ करायचं असेल तर काय करायचं तेही ज्ञानोबाऱ्या पुढे सांगतात. सास ज्ञान उद्बोधे कोवळे जे ते अद्वेष्टादी प्रभृती अथवा अमानित्वादिकी वाढविजे मनोने लेखी 12वा गणू. आता साच खरं ज्ञान कोवळं आहे, म्हणजे अंकुरित झालं आहे. अंकुर वाढला पाहिजे की नाही? मग अंकुर ज्ञानाचा अंकुर आहे बरं. हा ज्ञानाचा अंकुर वाढायचा असेल तर त्याला काही लक्षणं जीवनामध्ये बांधावी लागतात. आणि ती लक्षणं 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये सांगितली, किंवा 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये सांगितली. 12व्या अध्यायाचा 13वा आणि 13व्या अध्यायाचा 7वा असं त्याचा अर्थ. म्हणून अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच इथपासून सुरुवात केलं. ईतु धर्म्यामृतमिदम ही लक्षणं आली 12व्या अध्यायामध्ये. आणि 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम 11व्या श्लोकापर्यंत 18 प्रकारची लक्षणं सांगितली. 12व्या अध्यायातली आणि 13व्या अध्यायातली लक्षणं, ही लक्षणं जर आपल्या जीवनामध्ये आली, प्रयत्नपूर्वक संपादन केली, तर आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेलं ज्ञान जे कोवळं होतं ते दृढ होऊ लागतं बघा. मग त्या ज्ञानाला वाढविणारे हे घटक आहेत, त्याचा उल्लेख करतात. ते अद्वेष्टादी. अद्वेष्टा ही संपत्ती ज्याच्यामध्ये आदी आहे. अद्वेष्टादी प्रवृत्तिकी अथवा किंवा अमानित्वादिकी. अमानित्व ही गुण ज्याच्यामध्ये आदी आहे. असे बाकीचे 17 घ्या. 13व्या अध्यायामध्ये आलेले हे काय करतात? वाढविजे. कशाला वाढवतात बरं? कोवळे जे ज्ञान तया ते वाढविजे. जे कोवळं ज्ञान आहे म्हणजे अदृढ आहे, अजून ज्या ज्ञानामध्ये स्थिरता आलेली नाही, त्या ज्ञानाला ही सगळे दैवी संपत्तीचे गुण वाढवितात. आणि वाढविण्याकरता कारण ठरले म्हणून ज्ञानोबा म्हणतात 12व्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात होते. कारण ज्ञानाला वाढविणारा कोणता अध्याय आहे? 12वा. मनोनी लेखी 12वा गणू. 12वा लेखी गणू आम्हाला गणना करायची आहे, लेखन करायचं आहे. कारण आम्ही आता लिहायला सुरुवात केली. कर्मकांडात कोण येतं, उपासना कांडामध्ये कोण येतं. मग आता पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावतेमध्ये गेला, दुसरा अध्याय आत्मानात्मविवेचनामध्ये गेला, तिसरा अध्याय कर्मकांडात, 4थ्यापासून 11व्यापर्यंत उपासना कांडात. ज्ञानकांडाचा जेव्हा प्रकार आला तेव्हा आम्ही त्यामध्ये 12व्या अध्यायाची गणना केली. म्हणजे 12व्या अध्यायाचं नाव यादीत आलं बरं. ते अद्वेष्टादी सगळीकडे यादी चालून आता. ते अद्वेष्टादी प्रवृत्तिकी अथवा अमानित्वादिकी वाढविजे मनोनी लेखे 12वा गणू. 12वा अध्याय त्यामध्ये आम्ही मोजू. 12वा अगोदर आहे, शेवटी कोणता आहे मग 18वा का? नाही, 18वा नाही. तो 12वा अध्याय आदी. आदी म्हणजे सुरुवातीला, आणि 15वा अवधी. अवधी म्हणजे शेवट. तो 12वा अध्याय अगोदरचा आहे आणि 15वा अध्याय शेवटचा आहे. मग मध्ये कोणते आले? 13 आणि 14. एकूण किती अध्याय झाले? 4. 12, 13, 14 आणि 15. तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी. यातून सांगितलं काय? ज्ञानफळ पाकसिद्धी निरूपणाशी. ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. त्या ज्ञानाचं असणारं फळ म्हणजेच मोक्ष. आणि फलपाकसिद्धी म्हणजे परिपूर्ण. ज्याप्रमाणे एखादं फळ लागतं, परिपक्व व्हायला वेळ लागतो, तसं ज्ञानाचं फळ मोक्ष आहे. पण मोक्षामध्ये पुन्हा 4 प्रकार: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सायुज्य कोणता आहे? खराच मोक्ष आहे. यया ब्रह्मत्वाशीची पार्था, सायुज्याशी व्यवस्था, याची नाव 4था पुरुषार्थगा. ब्रह्मत्व प्राप्त झालं तर हे खरं ज्ञानाचं फळ आणि परिपक्व फळ आहे. आणि सिद्धी म्हणजे पूर्णता. ज्ञान फळ मोक्ष ते परिपक्व पूर्णते होईपर्यंत निरूपण केलं आहे 12व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत. आपण थोडासा बारकावा पाहिला ना. 12व्या अध्यायामध्ये भक्त लक्षण आहे, अद्वेष्टा सर्वभूतानां. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानीपुरुषाची लक्षणं आली बघा, अमानित्व 18 लक्षणं. 14व्या अध्यायामध्ये पण आली बघा.
माना समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्मसंस्तुती. आणि 15व्या अध्यायामध्ये निर्माण मोहा जतसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाहा. ही सगळी लक्षणं काय सांगतात माहिती आहे का? ही लक्षणं तेव्हाच येतात जेव्हा आपल्या हृदयामध्ये ज्ञान परिपक्व होऊन जातं. परिपक्व ज्ञानी पुरुषाच्या शिवाय ही लक्षणं कोणाच्याही जीवनामध्ये येत नाही. त्याचं निरूपण केलं आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात मनोनीच होई इही ऊर्ध्वमूळांती अध्यायी ज्ञानकांड ये ठाई निरूपीजे. मनोनी या कारणामुळे इहीच होही या 4ही प्रकारच्या अध्यायामध्ये कोणता अध्याय तो ऊर्ध्वमूलमद शाख हा ज्याच्यामध्ये अंतिम आहे. अंतिम म्हणजे शेवट आहे. आणि सुरुवातीला कोणता घेतला होता? 12वा सुरुवातीला. आणि ऊर्ध्वमूळ हा श्लोक ज्या अध्यायामध्ये आहे तो अध्याय ज्याच्यामध्ये अंती आहे. चांगलं कळतं ना? ऊर्ध्वमूलमद शाख हा पहिला श्लोक आहे. मग हा अध्याय कोणता आहे? आणि तो ज्याच्यामध्ये अंतिम आहे. गीतेत नाही बरं, या ज्ञानकांडामध्ये. ऊर्ध्वमूळांती अध्यायी ज्ञानकांड ये ठाई निरूपीजे. या ठिकाणी ज्ञानकांडाचं निरूपण भगवंताने केलेलं आहे. मग आता सगळं आलं की नाही गीतेमध्ये? 15 अध्यायातच सगळं आलं? नाही, 15 नाही, 13 अध्यायामध्ये सगळं आलं. कारण पहिले 2 अध्याय तर काय आहे? प्रस्ताविक आहे आणि स्पष्ट आत्मज्ञानाचं प्रतिपादन आहे. मग 3ऱ्या अध्यायात कर्मकांड, 8 अध्यायामध्ये उपासनाकांड आणि 4 अध्यायामध्ये ज्ञानकांड. 4, 8 किती झाले? 12 आणि 1 13 अध्यायामध्ये सगळं आलं. वेदात जे आलं ते गीतेतल्या 13 अध्यायामध्ये सगळं आलं. पहिला आणि दुसरा सोडून द्यायचा का? तोही आवश्यक आहे. कारण तो जर आला नसता तर शास्त्राची प्रवृत्तीच झाली नसती. शास्त्राची प्रवृत्ती आत्मज्ञानाकरता मोक्षदानी स्वतंत्र. ते 2 अध्यायाचे महत्त्वाचेच आहे. फक्त कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड यासाठी 13 अध्याय आहे. मग बाकीचे अध्याय नवीन गीताने काढायचे बरं. हां, ते पण अध्याय ठेवायचेच आहे. मनोनीच होही इही ऊर्ध्वमूळांती अध्यायी ज्ञानकांड ये ठाई निरूपीजे. एवं कांडत्रय निरूपिणी किंवा दुसरा पाठ आहे कांडत्रय रूपिणी. दोन्ही पण पाठ चांगलेच आहे. श्रुतीच हे कोडीसवाणी. कोडीसवाणी म्हणजे लहान आकाराची, साजेरी, गोजिरी, एकदम सुंदर. बघा कोण? श्रीमद भगवद्गीता ही कोडीसवाणी लहान आकाराची श्रुतीच आहे. पण श्रुती जरी असेल तर लहान आकारामध्ये तिघाचं निरूपण करते. कांडत्रय रूपिणी, 3 कांडाच्या रूपाने रूपवान असणारी किंवा कांडत्रयाचं दुसरा पाठ घेतला तर निरूपण करणारी, स्पष्टीकरण करणारी श्रुतीच आहे. कोण? हे भगवद्गीता नावाची श्रुती आहे. आणि काय करते? तिच्या अंगावर अलंकार आहे बघा. पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. लेणी म्हणजे अलंकार. 2 प्रकारचे स्पष्टीकरण असतात बरं. आपल्याला शाळेमध्ये असायचं बघा, गद्य आणि पद्य. जे धडे असायचे त्याला काय म्हणतात? गद्य. आणि जे कविता आहे त्या फक्त त्या शाळेतल्या कविता शाळेतच म्हणायच्या, कीर्तनात नाही. पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे. मग पद्य रूपामध्ये म्हणजे ज्याचं गायन करता येतं. आणि भगवद्गीता काय आहे? गायलेलीच आहे ना, म्हणून गीता. भगवता गीता, भगवंताने गायन केलं आहे म्हणून त्याला पद्य असं म्हणतात. आणि पद्य हे एक प्रकारचं रत्न. ते रत्न अलंकार गीतेने आपल्या अंगावर धारण केले आहे. 700 अलंकार आहे गीतेतले सगळे, म्हणजे 700 श्लोक. आणि ते सगळे तिने परिधान केले आहे म्हणून श्रुतीच आहे. वेदातल्या श्लोकाला, मंत्राला म्हणतात श्रुती. कारण त्याच्यामध्ये भ्रम, प्रमाद, कर्णापाटव, विप्रलिप्सा यापैकी कोणताही दोष नाही. म्हणून ती श्रुती अत्यंत शुद्ध आहे. गीतेमध्ये सुद्धा कोणताही दोष नाही. म्हणून गीतासुद्धा वेदामध्ये येणारी एक प्रकारची श्रुतीच आहे. पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक बोभावे जे आवश्यक ठाकावे म्हणोनी. हे असो हा सगळा विचार आता राहू द्या. कांडत्रयात्मक श्रुती 3 प्रकारच्या कांडांनी संपन्न असणारी, ज्याच्यामध्ये कर्माच्या अधिकाऱ्याकरता कर्म सांगितलं की ज्याच्या चित्तामध्ये पाप वासना आहे. त्यानंतर ज्याचं चित्त चंचल आहे
त्याच्याकरता उपासना प्रतिपादन केलेली आहे. ज्याच्या चित्तामध्ये आत्मस्वरूपाचं अज्ञानाचं आवरण आहे त्याच्याकरता तत्त्वज्ञानाचं प्रगटीकरण केलेलं आहे. अशी कांडत्रयात्मक श्रुती म्हणजे कोण? श्रीमद भगवद्गीता. कारण आता इथं श्रुती कोणाला म्हणायचं आहे? गीतेलाच म्हणायचं आहे. कारण पाठीमागच उभी आली श्रुतीच आहे, श्रुतीच आहे. कोणी जर असं म्हणत असेल की तुम्ही वेदाचं अध्ययन करत नाही किंवा तुम्हाला वेद माहिती आहे का, तर हो म्हणायचं. कारण का? भगवद्गीता ही काय आहे? श्रुतीच आहे. पुढे ज्ञानोबा सांगतात हा आगळा वेगळा वेदच आहे. वेदात जे आलं ते सगळं गीतेमध्ये आलेलं आहे. म्हणून श्रुतीच आहे. पण ती काय सांगते बघा, मोक्षरूप फळ एक जे आवश्यक ठाकावे म्हणून बोभावे. बोभावे म्हणजे गर्जना करून सांगते आहे की तुम्ही काहीही करा, पण मोक्ष नावाचं एक जे फळ आहे ना ते आवश्यक ठाकावे, त्याला आवश्यक प्राप्त करून घ्या. गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असतात, एका मनुष्याला प्रवास करायचा होता. प्रवास करता करता त्याने आपल्या नोकराला बोलवलं आणि सांगितलं, अरे प्रवासाला अडचणी येतात, मग आपल्या मालकीचं एखादं वाहन असावं. जुन्या काळातलं वाहन कोण? चारचाकी घोडा. आणि मग बाजारात जाऊन घोडा घेऊन ये. गेला तो घोडा आणायला, पण तो थोडासा स्वतःचं डोकं चालवणारा होता. बऱ्याचदा असं घडतं बरं. काही काही माणसं मग आता आवश्यक चालवतच डोकं, याची आवश्यकता नाही पण काय, आणि मला वाटलं तुम्हाला लागेल, आपण सांगितलं नाही काही नाही तरी लागेल. मग त्याने विचार केला, ते घोड्याला खाण्याकरता तोबरा लागतो की नाही, तोबरा घेऊन आला. घोड्याला आकळण्याकरता लगाम लागतो, लगामच आणला. बसण्याकरता ती रिकीब लागते, तीच घेऊन आला. सगळे पैसे संपले. मग मालकाने विचारलं सायंकाळी, घोडा आणला का रे? त्याने लगाम दाखवला. अरे गाढवा, तुला घोडा विचारतोय मी, घोडा आणला का? ते रिकीब दाखवली, तोबरा दाखवला, आणि मग घोडा, तुला पैसे गेले संपून. म्हणे हे बघ, तू जर घोडा आणला असता आणि बाकीच्या वस्तू नसत्या आणल्या तरी चाललं असतं, त्या आपण हळूहळू विकत घेतल्या असत्या. पण आता या सगळ्या वस्तू विकत आणल्या आणि घोडाच नाही आणला, हे का माझ्या गळ्यात घालतो का आता, का मला लगाम लावतो? जसं त्या बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाही, बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. मनुष्य देहामध्ये जर मोक्ष मिळवला, बाकीचं काही नाही करता आलं तरी चालेल. बाकीच्या देहामध्ये मोक्ष नाही मिळवता येत. फक्त एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला, ते फक्त मानवी देहामध्येच करता येतं. नाहीतर मग आहार निद्रा इत्यादी विषय तर सगळ्या देहामध्ये समानच आहे की नाही. मग याच्यामध्ये त्यामध्ये काय अपूर्वता आहे, तर इथे आपल्याला याच देहामध्ये मुक्त होता येतं, आणि त्याला म्हणतात मोक्ष. मोक्षाकरता सगळे प्रयत्न करावे. आणि श्रुती गर्जना करून सांगते की फक्त मोक्ष संपादन करा. कोण सांगते? गीता, श्रीमद भगवद्गीता. मोक्ष रूप फळ एक. पण मोक्ष म्हणजे काय? सुटका. बरं, मुक्तता म्हणजे दुःखातून सुखातून मुक्त, ज्ञान अज्ञानातून मुक्त, याला म्हणतात मोक्ष. मोक्ष नावाचं फळ त्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले की नाही. पण त्याच्यामध्ये श्रुतीचं म्हणणं असं आहे, मोक्ष एव परमपुरुषार्थ. हा मोक्षच परमपुरुषार्थ आहे. का? त्याचं कारण नित्यत्वात, तो नित्य आहे, खरा आहे. बाकीचे सगळे अनित्य आहे. बघा, धर्म केलं आणि कर्म केला तरी तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. फळ मिळालं, धर्म केला चांगली गोष्ट आहे, करू नये असं नाही, बरं केलाच पाहिजे. पण धर्मातून मिळेल काय? फार झालं तर स्वर्ग मिळेल, मोक्ष नाही ना मिळणार. मोक्ष कशाने मिळेल? ज्ञानानेच मिळेल. मोक्षरूप फळ एक बोभावे गर्जना करून सांगते, जे आवश्यक ठाकावे म्हणून. कारण ते जर एकदा मिळालं तर मग जीवाला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते. हे महत्त्वाचं फळ ठाकावे, आवश्यक ठाकावे. आता मोक्षाकरता ज्ञान लागतं, म्हणून तर असं म्हटलंय ना, तेवी ज्ञानाची सौरस मोक्षाचा तो. ज्ञानानेच मोक्ष मिळतो, बाकी कोणत्याही उपायाने मोक्ष मिळत नाही. पण मग ज्ञान मिळत असेल तर त्याला प्रतिबंध करणारे सुद्धा फार मोठे. बरं, जगातही प्रतिबंध घटक आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा प्रतिबंध घटक आहेच. जगामध्ये जगातले माणसं प्रतिबंध करतात आणि परमार्थामध्ये विकार प्रतिबंध करतात. बघा, थोडक्यात जगात विषय त्रस्त करतात आणि परमार्थामध्ये अंतःकरणातले विकार त्रस्त करतात. विषय म्हणजे जग, त्याच्यामध्ये लोकवासना आली,
देह वासना आली, मान अपमान आला, हा बाहेरचा प्रतिबंध आहे. आणि आतला प्रतिबंध मनाचा आहे. बघा, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, साधकाला कायम याच्यासोबत युद्ध करावं लागतं. मग आता मोक्ष नावाचं फळ ज्ञानाने मिळतं, पण ते ज्ञान नावाचं जे साधन आहे त्याच्याशी वैर करणारे काही घटक आहे बघा, ते ज्ञानच अंतःकरणामध्ये उत्पन्न होऊन देत नाही, दुसरीकडे घेऊन जातात बघा. म्हणून एखाद्याच्या जीवनामध्ये चांगला जरी योग यायचा असेल, पण जर त्याचे वैरी अंतःकरणातले बलवान असेल ना, तर तो चांगल्या ठिकाणी येऊनसुद्धा दुसरीकडे भरकटवू शकतो. कारण त्याचं तेवढं पुण्यही नाही आणि तेवढी त्याची भावना पण चांगली नाही. म्हणून तो का म्हणे, नाड पाप ठाके हेता आड. प्रतिबंध आहे बघा पापाचा. आणि जर जास्तच प्रबळ पाप असेल ना, तर ते त्याला क्षेत्रातही येऊ देत नाही. आपलं पुण्याचा उदय झाला की मग भाग्योदयेनं बहुजन्म समर्चितेनं सत्संगम लभते पुरुषो यदा वै. हे विकाराचे प्रतिबंध असतात, कधी विषयाचे प्रतिबंध असतात. तेच ज्ञानोबा पुढे सांगता, तयाचेने साधन ज्ञानेशी वैर करी जो प्रतिदिवशी, तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे. काही जे वैरी असतात ना, ते वैरी ठराविक काळापर्यंत असतात. आता हे राजकारणातले वैरी असतात, हे का कायमचे असतात का? राजकारणातले वैरी फक्त निवडणुकीपर्यंत, बस निकाल लागला की ते एकमेकाच्या घरी जेवायला जातात. आणि कार्यकर्ते काही मेळ नाही कार्यकर्त्याचा, ते गावात भांडत बसतात. आणि आयुष्यभर कोणाच्या घरी जेवायला सप्त्याला सुद्धा जात नाही, एवढं वैर करतात लोक, सामान्य कार्यकर्ते. आणि म्हणूनच ते मोठे होत नाही, कारण त्याचे विचारक शूद्र असतात. ज्यांच्याकरता भांडणं केले ते गुण्यागोविंदाने वरते, नांदा सौख्य बरे, आणि खाली भांडणं करतात, आहे का नाही? म्हणजे काही वैरी जे असतात त्यांचं वैर संपतं. पण अज्ञान नावाचा वैरी असा आहे, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत दररोज आपल्याला मारतो बघा. देह संबंधात जया देह संबंधात प्रतिपदी आत्मघात, भुंजता वसंत कहीचे नाही. देहाचं तादात्म्य प्रत्येक पावलाला मारतं, विकाराचं तादात्म्य प्रत्येक दिवसाला मारतं, आणि अज्ञानाचा प्रतिबंध प्रत्येक जन्मात मारतो आहे. म्हणजे प्रत्येक पावलाला, प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक जन्मात मारणारे हे घटक आहे. मग अज्ञान, त्याच्यानंतर देह तादात्म्य किंवा विकार, हे प्रतिबंध आहे, लक्षातच येत नाही. तयाचेने साधन ज्ञानेशी, तयाचेने म्हणजे मोक्ष नावाचं जे फळ, आणि त्याचं साधन कोणतं आहे? ज्ञान. व्यवहारातलं ज्ञान नाही बरं, अध्यात्मातलं ज्ञान. व्यवहारातली सगळी ज्ञानं आहे, फक्त अध्यात्म ज्ञान नाही तर काहीच उपयोग नाही. आणि एक अध्यात्म ज्ञान आणि बाकीचं काहीच नाही तरी जीवन सफल आहे. ज्याप्रमाणे मोराच्या अंगावर डोळे फार चांगले आहे, पिस, पण एकली नजर चांगली नसेल तर उपयोग नाही. आणि एखाद्याला संजीवनीमुळे मिळालं आणि गाडाभर वनस्पती नाही मिळाल्या तरी हरकत नाही. तसं ब्रह्मज्ञान असेल आणि बाकीचं काही नसेल तरी जीवन कृतार्थ आहे बघा, धन्य आहे तो. म्हणून त्या असणाऱ्या मोक्ष नावाच्या प्राप्तीसाठी जे साधन ब्रह्मज्ञान आहे, त्याच्याशी वैर करी जो प्रतिदिवसी, प्रत्येक दिवसाला जो वैर करतो, कोण आहे तो? तो आहे अज्ञान वर्ग, अज्ञानाचा समूह आहे. तो तर दिसत नाही, परिणामावरून कळतो. अनुमान लावा लागतं. अज्ञान असं काही डोळ्याने दिसत नसतं, अज्ञान कृती झाली की मग आतून कळत असतं. हे लपलेलं आहे ना अंतःकरणामध्ये, ते आतून कळत आहे, अनुमान प्रमाण म्हणतात त्याला. तो अज्ञान वर्ग पण भगवंताने सांगितला बा कुठं? षोडशी, म्हणजे 16व्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलं आहे. अज्ञानाचं वर्ग 6चा आहे बरं, 6वा वर्ग नाही, एका वर्गात 6 जण येते. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. हे आसुरी संपत्ती आहे, आणि दैवी संपत्ती 26 प्रकारची आहे. पण त्या 26 जणाला भारी भरते हे 6 जण, कारण हे 6 एकत्र आहे. 26 जणाला वेळ लागतो यायला, ते प्रयत्नपूर्वक आणावे लागतात. पण या 6 जणाचं असं आहे, एकाला जागा दिली 5 बरोबर मागं येतात, बरोबर येतात. ते दंभाला जागा दिली, दर्पाला वेळ लागत नाही, अभिमानाला वेळ लागत नाही, क्रोध असेल, हे सगळे विकार लगेचच्या लगेच येतात. पण ते 6 जण भयंकर आहे. 16वा अध्याय वाचा. जर आपल्या ठिकाणी आसुरी संपत्ती असेल
तर त्याचा असणारा दर्प किती असतो, पण त्याची अधोगती काय होते हे माहितीच नाही आपल्याला. भगवान म्हणतात त्याचा मनुष्य देहाचा तागा हिरावून घेतो आणि त्याला मी व्याघ्र, वृश्चिक किंवा सर्पाचा जन्म देतो. जिथं गेल्यानंतर खायला काहीच मिळत नाही तर ते स्वतःला स्वतः तोडून खातात, अशा अरण्यामध्ये मी त्याला वाघ करतो. तोडवणी खाती आपण याते मरो मरो मागोते होतचे असं ती त्या आडवामध्ये म्हणजे अरण्यामध्ये त्याला वाघाचा जन्म मिळतो. म्हणजे पाप करणारे लोक आहे की नाही ते आता मस्त उड्या मारतात बघा. श्रावणात सगळे गप्प आहे, पण नंतर मात्र जेव्हा पापाचं फळ भोगावं लागणार आहे की नाही तेव्हा मात्र कर्म चुकणार नाही. आणि असा जो अज्ञानाचा वर्ग आहे तो 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रतिपादन केला. त्यापासूनही सावध राहिलं पाहिजे. मनुष्याला जर आपला वैरी कळाला तर दक्ष राहता येतं. आणि बाहेरचे वैरी कळतात, आतले कळत नाही. हे सगळे अंतकरणातले वैरी आहे ना. जीवाच्या हे वसती ज्ञानाच्या एकाहारी 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटले बघ, जीविताचे वैरी आहे. आणि ते वैरी अज्ञान वर्ग म्हणतात त्याला. ज्ञानच होऊ देत नाही आणि झालं की ज्ञानाला दुसऱ्या मार्गाला घेऊन जातात, म्हणून ते ओळखले पाहिजे. मग आता त्यांना जिंकायचं कसं? शास्त्राप्रमाणे वागायचं आणि जिंकून घ्यायचं. तोची शास्त्राचा बोळावा घेऊन वैरीचे नावा, हा निरोप तो 17वा अध्याय येतं. बघा बरं, वैरी आपल्याला जिंकण्याला कठीण आहे, मग युती केली पाहिजे. इथं झालंय तोची शास्त्राचा बोळावा म्हणजे सोबती. शास्त्र हे आपलं काय आहे? मित्र आहे बघा. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विष विरून. तस्मा शास्त्रं ब्रह्मानंते कार्याकार्ये व्यवस्थितो, ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम ह्यार्हसि. शास्त्राचं साह्य घ्यावं आणि चांगलं ऐका. शास्त्राने प्रतिपादन केलेली सात्विक श्रद्धा, सात्विक आहार, सात्विक यज्ञ, सात्विक तप आणि सात्विक दान करून हा अज्ञानाचा जो वर्ग आहे ना त्याला जिंकून घ्यावा. कारण हा अज्ञान वर्ग तमोगुणाने आणि रजोगुणाने जास्त वाढतो. म्हणून कर्म करताना तामसिक राजसिक करायचेच नाही, सात्विकच कर्म करायचं. शास्त्राचं साह्य घ्यायचं त्याकरता आणि त्याद्वारे साधक सिद्धले साधन साधिता अभागी, हे त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणून शास्त्राचं साह्य घ्यायचं आणि शास्त्राचा सोबती घेऊन अज्ञान वर्ग नावाचा वैरी जिंकून घ्यायचा. म्हणजे काय करायचं? आचरण चांगलं करायचं, साधन चांगलं करायचं. आणि असं आहे, प्रारब्धाने जरी आपल्या अंतकरणामध्ये फार मोठे दोष असतील, फार मोठे असतील, तरी पण हार नाही मानायची. कारण जे दोष आपल्या अंतकरणात आलेले आहेत ते नुसते आलेले नाही, ते आपण आणलेले आहेत. म्हणजे आपण आणलेले आहे ते आपल्याला काढता येतात. फक्त एवढंच आहे की जितके ते घट्ट असतील तितके जास्त श्रम आता करावे लागतील. कपडे मळतात ना कधी कधी, तर कधी एका दिवसात, खरं तर असं आहे दररोज धुतलेलेच कपडे घातले पाहिजे. कालचे कपडे आज घालू नये, त्याने प्रसन्नता राहत नाही बघा. म्हणजे कपडे धुवूनच घातले पाहिजे. पण कधी कधी काय होतं, वेळच मिळत नाही आणि मग कपडे जर जास्त मळाले तर त्याला जास्त साबण लावावा लागतो. तसंच आहे, अंतकरणात जास्त दोष असेल तर त्याला जास्त साधना करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. आणि मग शास्त्र म्हणतं तशी साधना केली की विकाराचं किती प्राबल्य असू द्या, विकार कमी कमी होतातच बघा. फक्त साधना आपली वाढली पाहिजे. आपण काय करतो, विकाराचं प्राबल्य झालं, मनामध्ये एखादा विकार आला की आपण आपल्या स्वतःला, त्याला हिंदीत कोसने म्हणतात, आपण आपल्याला सारखं शल्य राहतं ना, मग आपण आपल्याला निगेटिव्हमध्ये घेऊन जातो, नर्वस होतो. मग आपण त्याच्यामध्ये नकारात्मक व्हायचं नाही. गुरुवारी डॉक्टर बाबांनी एक वाक्य सांगितलं, जर तुमच्या मनामध्ये एखादा वाईट विकार आलाच, विचार आला, तर माझ्या मनात हा विचार का आला याचा विचार करू नका. मग त्यापेक्षा जास्त साधना करा. कारण आपण त्या विचारामध्ये आपली मानसिक शक्ती खर्च करून बसतो. तीच शक्ती साधनेकरता वापरा. म्हणून हजारो वेळा जरी अपयश आलं तरी जिद्द सोडायची नाही. मुंगी असते की नाही, साखरेचं कण घेऊन जाते बघा खांबावर, 1000 वेळा पडत असेल पण प्रयत्न नाही सोडत. किती वेळा अपयश, आणि मुंगी तिच्या वजनापेक्षा जास्त मोठा साखरेचं कण घेऊन जाते पण हिंमत नाही हारत. आणि माणसं
एकदा अपयश आलं की म्हणतो परमार्थात काही खरं नाही, जाऊ काय घरी, असं होतं की नाही? असं नाही ना. तोचे शास्त्राचा ओळावा घेऊन वैरीचे नावा. हा निरोप, हे तात्पर्य तो 17वा अध्याय येतं. 17व्या अध्यायामध्ये हे सांगितलं आहे. म्हणजे ज्ञानाचा वैरी 16व्या अध्यायामध्ये आला आणि वैर्याला जिंकून घेण्याकरता साधना जी आहे ते सगळं शास्त्र 17व्या अध्यायामध्ये सांगितलं. ऐसा प्रथमा लागोनी 17वा लानी, लानी म्हणजे शेवट, 17वा लानी करोनी आत्मनिश्वास विवरोनी दाविला देवे. ऐसा याप्रमाणे प्रथमा लागोनी, प्रथमा म्हणजे पहिला अध्याय, पहिल्या अध्यायापासून तर 17वा अध्याय शेवट करायचा. इथपर्यंत भगवंताने काय सांगितलं बरं? ज्ञानोबाची ओवी पाठीमागं आली होती बघा आपल्याला, 28वी ओवी. तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञा पैजेसी बोलिला सोमुखे. भगवंताचा निश्वास तो वेद आहे आणि गीता काय आहे? ज्ञानोबा म्हणतात निश्वासच आहे ना. वास्तविक भगवंताचा हा श्वासही आहे वेदरूपाने, आणि स्वमुखता प्रतिपादन केलं म्हणून आत्मा वै पुत्र नामाशी या रूपाने भगवद्गीता भगवंताची कन्यासुद्धा आहे. दोन्ही संबंध लावता येतात. ऐसा याप्रमाणे प्रथमा लागोनी, पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायाचा शेवट होईपर्यंत आत्मनिश्वास. आत्मनिश्वास म्हणजे काय माहिती आहे का? वेदच. पहिल्या अध्यायापासून तर 17व्या अध्यायापर्यंत भगवंताने गीता सांगितली का? हो, गीताही सांगितली. आणि जर बारकाईनं पाहिलं तर वेद सांगितला. पण आत्मनिश्वास आपल्या श्वासातून निर्माण झालेला कोण? वेद. वेदाचं एक नाव इथं आलं बरं आता, काय? आत्मनिश्वास. आणि तो असणारा परमात्म्याने विवरोनी दाविला देवे, देवाने विवरण करून स्पष्ट करून दाखवून दिला. 17व्या अध्यायापर्यंत सगळा वेद आला आहे. आणि मग 18वा अध्याय संपूर्ण गीतेचा एकाच अध्यायामध्ये समावेश आहे. तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा अवांका, तो हा 18वा देखा कलशाध्याय. एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवद्गीता प्रबंधू, हा अवदारी आगळा वेदू मूर्त जाण. तया म्हणजे त्याचा, अर्थ जाता अशेषा, अशेषा म्हणजे संपूर्ण, आणि अर्थजात म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिपादन केलेला संपूर्ण विषय. पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत जो संपूर्ण विषय सांगितला त्या संपूर्ण विषयाचं तात्पर्याचा अवांका. अवांका म्हणजे विचार. या सगळ्याचं तात्पर्य काय होतं याचा देवाने विचार केला आणि सगळा विचार एकाच अध्यायामध्ये ठेवला. बघा बरं, म्हणजे भगवंताने जो विस्तार केला होता ना त्याचं सूत्र केलं तयार. हे करता आलं पाहिजे. पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत संपूर्ण विषयाचा विचार करून त्याच्या तात्पर्याचा अवांका लक्षात घेऊन भगवान म्हणतात जो विचार आला सगळ्याच्या तात्पर्यभूत तो हा 18वा देखा कलशाध्याय. तोच हा 18वा अध्याय आहे. आणि हा काय आहे? कलशाध्याय. म्हणजे हा कलश अध्याय आहे. भगवद्गीता हे मंदिर आहे आणि त्या मंदिरात सगळ्यात शेवटी लागलेला कलश रूपाने विराजमान कोण आहे? 18वा अध्याय. पण नुसता 18वा अध्याय नाही, सगळ्याच्या सगळ्या 17 अध्यायांचं किंवा 17 अध्यायाच्या रूपाने असणाऱ्या वेदाचं पूर्ण तात्पर्य आणि त्याचा विचार म्हणजे एकटा 18वा अध्याय. म्हणून याला एकाध्यायी गीताही म्हणतात, याला कलशाध्याय असंही म्हणतात. सगळं स्पष्टीकरण ज्ञानोबांनी केलं आहे बघा इथपर्यंत. काल आपण पाहिलं 35व्या ओवीपासून तर या 56 ओवीपर्यंत हा सगळा जो 21 ओव्याचा प्रबंध आहे की नाही, या 21 ओव्या म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरी आहे. या 21 ओव्या म्हणजे संपूर्ण भगवद्गीता आहे. एवढंच नाही, या 21 ओव्या म्हणजेच सगळा वेद आहे. एवं अशा प्रकारे सकळ सांख्य सिंधू. सांख्य म्हणजेच काय? ज्ञान. सम्यक ख्यायते प्रतिपाद्यते. ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिपादन केलं जातं त्याला सांख्यशास्त्र आणि त्याचा सद्भाव म्हणजे सांख्य योग असं म्हणतात. म्हणजे हा ज्ञान सागर आहे. सिंधू म्हणजे समुद्र. आत्मा आणि अनात्मा, प्रकृती आणि पुरुष याचं विवेचन करणारं सांख्यशास्त्र म्हणजे काय? आत्मा अनात्म विवेचन करणारा समुद्र
म्हणजे हा संपूर्ण भगवद्गीता आहे. श्री भगवद्गीता प्रबंधो, भगवद्गीता नावाचा प्रबंध म्हणजे ग्रंथ आहे. पण मग याला तुम्ही भगवद्गीता असं म्हणता. ज्ञानोबा म्हणतात तसं नाही बरं. खरं सांगू का, हा अवतार्ये आगळा वेदोमूर्त जाण. भगवद्गीता म्हणजे मूर्तिमंत वेदच आहे. पण मग त्या वेदापेक्षा यामध्ये काहीतरी फरक आहे का? एकच फरक आहे, औदार्ये आगळा. त्या वेदापेक्षा हा औदार्याने उदारतेनं आगळा वेगळा आहे. म्हणजे मग वेदापेक्षा जर हा आगळा वेगळा औदार्याने संपन्न असेल तर तुम्हाला पहिलं वेदाचं औदार्य सांगावं लागेल. आणि वेदाच्या औदार्यापेक्षा उदारतेपेक्षा गीता नावाच्या प्रबंधाची काही अपूर्वता सांगावी लागेल ना, तर ती सांगायची आहे. पण ती आज नाही, ते आता उद्या सांगू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बावडी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.